तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी चा जो गणित विषय आहे, तर त्या गणित विषयाची जी आपली पायाभूत चाचणी होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका सरावाच्या उद्देशानं तुमच्याशी शेअर करतो. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न जे आहेत ते पायाभूत परीक्षेमध्ये दिसतील. हां, यासारखे प्रश्न येतील, हेच येतील असं नव्हे, त्याच्यामध्ये बदल असेल थोडासा, पण या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिसेल. हां, तोंडी चाचणीची उत्तरे. आता शिक्षक तुम्हाला काहीतरी तोंडी प्रश्न विचारतील, तर त्याची उत्तरं तुम्ही इथं लिहायची आहेत ना. जे तोंडी प्रश्न आहेत ते शिक्षक तुम्हाला शाळेमध्ये सांगतील. त्याच्यानंतर लेखी चाचणी. आता 69 हा अंक जो आहे शब्दात दिलेला आहे, ते तुम्हाला अंकात लिहायचा आहे 69. त्याच्यानंतर अक्षरात लिहायचं 37. हे तुम्ही अक्षरात लिहायचं आहे. त्यानंतर पुढील संख्या 421 ही सुद्धा अक्षरात लिहायची आहे. परत 3 अंकी संख्या अंकात लिहायचे. सगळे एक एक गुणांचे प्रश्न 30 पर्यंत. 3507 असा तो अंक आहे. नैसर्गिक संख्या कुठली? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, त्यामुळे शून्य आणि ऋण संख्या नाही. तर कुठली नैसर्गिक संख्या? 14. कोणत्याही दोन मूळ संख्या लिहा. 2, 3, 5, 7. तर 2 आणि 5 लिहिले मी. खालील संख्येला 2, 3, 5, 10. आता बघा 10 ने भाग जायचा असेल तर एकक स्थानी 0 पाहिजे. इथे एकक स्थानी किती आहे? 5. त्यामुळे 10 ने भाग तिथं जाणार नाही. आता काय विचारले खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो? त्यामुळे 10 ने जाणार नाही. एकक स्थानी 5 आहे. 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी एकतर 5 पाहिजे किंवा 0. इथं 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातोय. त्याला 2 ने पण जाणार नाही. 9 आणि 5 3 17. तर फक्त 5 ने भाग जातोय कारण एकक स्थानी किती आहे? 5. 3 ने भाग जायचा असेल तर 9 आणि 3 12 आणि 5 17. त्यामुळे 3 ने जाणार नाही, फक्त 5 ने जाईल. त्याच्यानंतर चौकटीत योग्य संख्या लिहा. 35 अधिक किती केल्यावर 23 अधिक 35 येईल? 35 अधिक 23 बरोबर 23 अधिक 35. त्यामुळे परत काय येणार इथे? 23 येणार. कोणत्याही संख्येला 0 गुणल्यास उत्तर किती येतं? 0 येतं. म्हणजे 27 गुणिले 0 0. त्याच्यानंतर पुढील संख्या ऋण 18 ऋणचिन्ह द्यायचं. 18 वजाचं ऋणचिन्ह द्यायचं. ऋण 8 आणि ऋण 6. आता बघा इथे संख्या रेषा आहे, इथे समजा 0 आहे. जसं जसं तुम्ही डावीकडे जाल तसं संख्या लहान होईल. पहिल्यांदा तुम्हाला ऋण 6 दिसेल, त्याच्या पलीकडे ऋण 7 आणि मग ऋण 8. तर 6च्या पण डावीकडे आहे ती, त्यामुळे लहान कोण येणार? ऋण 8. ऋण संख्येत बघा हे येणार ऋण 8 ही लहान संख्या येणार. बेरीज करायची, या दोन्हींची बेरीज करायची आणि याचं उत्तर इथे लिहायचं. त्याच्यानंतर वजाबाकी वजाबाकी करायची आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर गुणाकार करायचा 63 गुणिले 12 तो गुणाकार करायचा. त्यानंतर 472 ला 4 ने भागायचं. तर काय करू शकता तुम्ही? 4 एक्के 4 0 उरले 7. 4 एक्के 4 परत किती उरणार त्याच्यात? 3 32. 4 8 32 म्हणजे 118. परत याची बेरीज करायची, इथे वजाबाकी करायची व्यवस्थित. सोडव पदावलीसारखं उदाहरण आहे. अधिक कंस सोडवा. तर 4 गुणिले 3 अधिक 2 येणार 5 अधिक 5 म्हणजे 4 पंचे 20 20 आणि 5 किती येणार? 4 पंचे 20 20 आणि 5 25. ओके. 3 आणि 2 5 आले त्याचं उत्तर. त्याला गुणिले 4 करायचे. 4 पंचे 20 आणि पुढचे 5 मिळवायचे 25. त्याच्यानंतर 81चं वर्गमूळ. 9चा वर्ग किती? 9 गुणिले 9 81. त्यामुळे 81चं वर्गमूळ किती येणार? 9. त्यामुळे अचूक उत्तर काय येणार इथे? 9. 4 किती वेळा गुणाकार आहे? 1 2 3 4 5. त्यामुळे 4चा कितवा घातांक लिहायचा? तर 5वा घातांक लिहायचा याच्यामध्ये. 3चे 5शी असलेले गुणोत्तर कसं लिहितात? 3 5 छेद 100 असणाऱ्या गुणोत्तरातल्या 56% म्हणजे 56/100 अशा स्वरूपात लिहायचंय. पूर्ण अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. शेकड्यात म्हणजे छेद 100 करायचं. आता इथे छेद 10 आहे, त्याला अजून कितीने गुणलं पाहिजे? 10 ने. म्हणजे 10 गुणिले 10 किती? 100. मग वरती पण छेदात 10 ने गुणलं की अंशात पण 10 ने. मग 5 गुणिले 10 किती येणार? 50. थोडक्यात हे कसं लिहू शकता? 50%. शेकड्यात म्हणजे छेद 100 करायचं. AOB चा विरुद्ध कोण? AOB चा विरुद्ध कोण कसा येणार? AOB चा विरुद्ध कोण? COD. कोण? COD. हा आणि हा हे विरुद्ध कोण येतात.
AO बीचा विरुद्ध कोण COD. त्याच्यानंतर पुढील त्रिकोणांपैकी समभुज त्रिकोण, ज्याच्यात समभुज म्हणजे काय, तिन्ही बाजू समान, तर हा त्रिकोण काय करायचा, तुम्ही रंगवायचा. व्यवस्थित रंगवा. इथे मी गंमत म्हणून रंगवतोय, पण तुम्ही व्यवस्थित रंगवा. समभुज त्रिकोण. 5 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट व्यास, दुप्पट म्हणजे किती करायचे, गुणिले 2. 5 गुणिले 2 10. एकक लिहायला विसरू नका, सेमी. त्याच्यानंतर 3 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले काय करायचं, बाजू. 4 गुणिले बाजू म्हणजे 4 बाजू किती आहे, 3. 4 गुणिले 3 12 सेमी. एकक लिहायचं. ओके, 12 सेमी. एका चौरसाच्या बाजूची लांबी 7 आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र लिहायचं आधी, 4 बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. मग बाजू किती आहे, 7. 7 गुणिले 7 किती येणार, 49. आणि एकक काय लिहायचं, चौरस सेमी. चौ सेमी असं एकक लिहायचं. 49 चौरस सेमी. त्यानंतर प्रश्न 29, माहिती नसलेले अक्षर एक्स वापरून पुढील माहिती नसलेली संख्या आणि 12 यांची बेरीज. म्हणजे माहिती नसलेली संख्या एक्स आणि 12 यांची बेरीज म्हणजे एक्स अधिक 12. आता पुढे 30वा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये एक्स वजा 2 बरोबर 13 दिलेला आहे. हे आहे असं लिहून घ्या. मग काय होणार, हे वजा 2 13 कडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे 13 अधिक 2 म्हणजे एक्स बरोबर किती येणार, 15. हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर एक एक गुणांचे 30 प्रश्न झाले. आता पुढच्या 2-2 गुणांचे. 30 चे सर्व मूळ अवयव लिहायचे, म्हणजे 30 ला भाग जाणाऱ्या सगळ्या मूळ संख्या, मूळ संख्या असं नव्हे, 30 मूळ अवयव म्हणजे असं लिहायचं. याची फोड करायची, 2 गुणिले 30 किती येणार, 15. 15 गुणिले 30. परत याचे भाग पाडा, 15चे काय होणार, 3 15. आता 2 3 5 हे मूळ संख्या आहेत, म्हणजे 30 चे मूळ अवयव कुठले कुठले, 2 3 आणि 5. याला म्हणायचं मूळ अवयव. त्याच्यानंतर आकृतीत रेषा PQ आणि RS समांतर आहेत. CDS 55 आहे, तर QCD किती. आता बघा, इथला आणि हा 55 कोण, तर हे कसले आहेत, आंतरकोण आहेत, आणि आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 असते. आता 180 पैकी एक 180 पैकी एक किती आहे, 55. तर दुसरा कसा काढणार, 180 वजा 55 करणार. तर हा काय, QCD तो काढायचा आपल्याला. मग 180 मधून 55 म्हणजे 5 उरले, 17तून 5 गेले 12 म्हणजे 125 अंश. तर इथे येणार 125 अंश. QCD बरोबर 125 अंश. आता कोण याचं माप लिहायचं. आता B90 म्हणजे इकडचा सुद्धा किती असणार, 90. एक कोण 60, एक 90. 60 आणि 90 किती येणार, 150. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. जस्ट अ मिनिट, 180 आणि हा 150 आहे. 180 वजा 150 म्हणजे एक किती असणार आहे, 180 मधून 150 गेले 30 अंश. हे त्याचं माप असणार आहे, 30 अंश, 33. आता रेषा DF ला ए बिंदूतून कंपासाच्या साह्यानं काय करायचं, लंब करायचं. तर डी वर कंपासचं टोक ठेवायचं आणि एफ कडे निम्म्यापेक्षा जास्त घेऊन, सॉरी याच्यात तुम्हाला आधी असं करावं लागेल, हे ए वर कंपासचं टोक ठेवा आणि अशा दोन्हीकडे आर्क मारा. तर तुम्हाला इथं जे बिंदू मिळतील, जरासं इकडे अशा वरती घेऊया. तर ए वर कंपासचं टोक ठेवा, दोन्हीकडे अशा आर्क मारा, कंस मारा. ते मारल्यानंतर तुम्हाला इथं 2 बिंदू मिळतील. समजा इथला आहे तो P आणि इथला Q. परत कंपासचं टोक P वर ठेवा. P वर ठेवून ए निम्मा येतो त्याच्या जरासं पुढे घेऊन एक कंस वरती आणि एक खाली. परत तेवढंच अंतर ठेवून Q वर ठेवा, एक इकडे एक खाली, आणि Q मधून जाणारा लंब रेषा काढा. म्हणजे ए बिंदूतून तुम्हाला लंब रेषा काढता येते. तर 12.5 ला 5 ने भागायचं, म्हणजे 12.5 त्याला 5 ने भागायचं. 5 दोन्ही 10, तर किती उरले, 2. पॉईंट आहे तर वरती पॉईंट द्या, 25, 5 5 25 म्हणजे किती येणार, 2.5. हे त्याचं उत्तर येणार आहे. भागाकार पूर्ण करून दाखवा आणि मग शेवटी उत्तर लिहा. एक मिनिट, सॉरी, परत एकदा जरा 25 बरोबर, 2.5 बरोबर. त्याच्यानंतर
काडीपेटीची लांबी 5, रुंदी 3 आणि उंची 1. घनफळ म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तिन्हीचा गुणाकार करायचा. 5 त्रिक 15, 15 एक्के 15, म्हणजे 15 घन सेमी असं लिहायचं. 15 घन सेंटीमीटर. आता परत पुढील स्तंभालेखामध्ये राजूला वार्षिक परीक्षेत जे मिळालेले गुण आहेत ते दाखवलेत. त्यावरून जी विचारलेली प्रश्नांची उत्तर आहेत ती लिहायची. आता राजूला सगळ्यात जास्त कुठल्या विषयात गुण मिळाले? तर गणितामध्ये. गणिताचा पेपर आहे म्हणून गणिताला जास्त दिलेत. 90. 90. कुठल्या विषयाला? मग किती ते विचारलं नाही, कोणत्या विषयात? तर गणित. राजूला इंग्रजी विषयात किती गुण मिळाले? तर इंग्रजी बघा बरोबर किती आहे? 50. तर ते 50 गुण. किती म्हणजे 50. ते लिहायचं. आता पुढे दर साल दर शेकडा 8 दराने 100 रुपयांचे 2 वर्षाचे व्याज किती होईल? तर सरळ व्याज जर काढायचं असेल तर सरळ व्याजसाठी डायरेक्ट सूत्र वापरा. यावर्षी जे तुम्ही शिकलाय ते म द क. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हेच सगळ्यात सोपं आणि लवकर होईल. मुद्दल आहे 100, मुदत 2 वर्ष आणि 8 आणि भागिले सूत्रात किती आहे? 100. तर 100 ला 100 कॅन्सल होईल. 2 गुणिले 8 किती येईल? 16 रुपये. आता 4p म्हणजे 4 गुणिले p ची किंमत किती ठेवायची? 2 वजा 2 गुणिले q, q ची किंमत 3. तर ही p आणि q ची किंमत ठेवायची. 4 दुनी 8 आणि 2 त्रिक 6 म्हणजे किती येणार? 2. हे त्याचं अचूक उत्तर येणार. उभी मांडणी करून बेरीज करा. 7a अधिक 3b आणि 3a वजा b. तर यांची बेरीज करायची. 7 आणि 3 10a, काही नाही म्हणजे सहगुणक 1 घ्यायचा. 3 वजा 2, तरी 3 वजा 1 2b. कारण चिन्ह भिन्न आहेत. हे बेरीज जरी करायची असली तरी हे अधिक आणि वजा आहेत, त्यामुळे वजाबाकी. 3 मधून 1 गेले 2, 10a वजा 2b. तर इथे पूर्ण तुमची प्रश्नपत्रिका पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचा इतर विषयाचे सुद्धा आपण काय करूया, इंग्रजी वगैरे विषयाची आपण प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करूया. ओके, थँक्यू.